मला काही चालू मार्केटला आता शॉपिंग करायला आमच्या भाऊजींसाठी. नाक्यावर सुद्धा आम्ही मराठीच बोलले आणि सगळीकडे मराठीच बोलणार, कारण आपली भाषाच मराठी आहे. ए बाबूशा, याला पर्स घे. ए बाबूशा, असं काहीतरी घ्या तुमच्या गर्लफ्रेंडला इकडे एवढं बाहेर आल्यानंतर तिला दाल भात खाणार कलरचा. यात झाले पण एकच हातात खेळ, पण तू एक असा किंवा असा कर. वाजले नाव, चला बाजारात परत. शॉपिंगला लास्टचे दिवशी आज चालू शॉपिंगला. लास्टचे जो बघा कसा बसलाय, झोपणे झालेली. इथं रेडी आहे, तो पण रेडीच आहे. आता आम्ही शॉपिंग करून येणार. झोपणार डायरेक्ट घरी निघणार, मग परवा पोहोचू डायरेक्ट. 15 तास रनिंग करून. रात्री बोलतो आपण, रात्री बोलतो लांब टाइम होईल म्हणजे परवाच पकडू. 12 पास करणार परवा बोलतो. इथून काजू उचलणार आहे ना, शापूरला लॉट चालू करणार आहे. आमचा तेच विचार चालले, पण झाले का माहिती का, इथे ट्रॅव्हलिंग झाली खूप. 15 तासाच्या ट्रॅव्हलिंग मध्ये तेवढा खर्च होतो, एवढं आम्ही काजूचं दुकान घ्याव शापूरला. नको काजूची ट्रॅव्हलिंग इकडे, काजू गोवा नकोच. रितेशची गाडी गेलेली आहे, 650 आवडती गाडी आहे. रितेशचं स्वप्न आहे गाडी घ्यायची. माझ्या भाऊजीने माझं स्वप्न माहिती. मी माझं लग्न जर रितेशने करून दिलं तर गाडी वेल डन, तालियां होनी चाहिए यार हमारे लिए. गाडी नक्कीच घेऊ. भाऊजी मला बर्थडे गिफ्ट देणार. बर्थडे नाही, लगीन झालं लगेच त्या दिवशी गाडी लगीन त्यासाठी लग्न महत्वाचं आहे. तिला 4 महिन्याची वेटिंग आहे भाऊजी. तरी असू दे, आपण 2 महिन्यात यावती चालेल. फक्त जमला पाहिजे ना. जमला नाही तर मग त्या पण नाही ना. कॉन्टिनेंट मग घरीच राहिली, स्वप्नात राहिली तुझ्या. बघ म्हणजे आपले दुपारी थोडेसे लोलो होते, कारण भाऊजीने झोप आलेली. अहो यांनी मेन विषय काय झाले, हे गाडीमध्ये झोपले आणि झोप म्हणून मला माहिती नाही. दीपला काय फरकच नाही, झोप लागो नाही लागो. मला काय नाही, मला फक्त स्टेअरिंग दिसते, 2 एक ब्रेक आणि एक एक्सिलेटर. पण मला झोप जगी आता काय झालं माहिती का, जन्माला आल्यापासून झोपला नव्हता. काय सांगू, एवढी गरमी येते मला फक्त एकच गाडी मुस पालवाची. आता सुद्धा काय जो दिवस पहिला जग्या आलं झोपलेलं झोपे त्याचे माणूस. दुपारी वगैरे दुपारी हॉटेलला बसले झोपलेलं. तो आपल्या इतर जर रात्री निघलं तर थंडी वाजते, इथं फक्त गरम होत आहे. गोवा एक काय समजत नाही. लोक बोलतात गोव्याला थंडी, इथं नुसता गरम. नाही इथं खूप बिकट परिस्थिती आहे. ते मेन म्हणजे असं आपल्या महाराष्ट्रीयनला इज्जतच नाही. पण झाले काय माहिती का, आपल्याला इथं महाराष्ट्रीयनला इज्जत नाही. जो मराठी बोलेल त्याला इज्जत नाही, जो इंग्लिश बोलेल त्याला इज्जत आहे. आणि जो इकडचा जो आम्ही पण वॉट करत गेलो. हाव आर यू आय एम फाईन. वाव ब्युटिफुल. हे जमलेच नाही काय आम्ही पण असं कपडे घेणार. आम्ही नेहमीप्रमाणे गणपती मंदिर जवळ आलेले. गणपती मंदिर गणपती मंदिर इथं. आता आम्ही चाललोय बीचला. पहिले शॉपिंग करायची बोलतो. पहिले शॉपिंग करणार, नंतर आम्ही जाणार बीचवर. मराठी भाषा आहे ती, मराठीच बोललो आम्ही. प्रत्येक ठिकाणी मराठी बोललो आम्ही. काय प्रत्येक ठिकाणी मराठी. जिथे हिंदी टोल नाक्यावर सुद्धा आम्ही मराठीच बोलले आणि सगळीकडे मराठीच बोलणार, कारण आपली भाषाच मराठी आहे. आपण कुठे बोलायचं नाही बोलणार. पण इथे सुद्धा जे आम्ही खरी परिस्थिती तीच बघितलेली आहे. मराठी भाषेला इथे इज्जतच नाही. त्यामुळे याल तर तावा द्या पूर्ण येऊ नका. तुम्ही बोला आम्ही आलो इथे, आम्ही हिंदी बोलू असं नका करू. डायरेक्ट फिनिश काम होईल इथं ना. इथले लोक एवढे खराब आहेत ना की समोरच्या माणसाला डायरेक्ट कापून टाकते ते समजूतदारपणाच नाही आपल्या इथे. काय समजूत थोडा कमीपणा घेणार, 10 पटीने डायरेक्ट. तुम्ही जर काय घ्यायला तरी म्हणजे समोरच्या कोणाला रागातच बघत. त्यांनी बघितलं नाही बॉम्बेचा रागत बघल का, हा बॉम्बेचा किंवा महाराष्ट्रातून आलाय का काय, अजिबात त्याला विचारणारच नाही. असं आम्ही पेट्रोल पंपावर सुद्धा गेलो होतो. पेट्रोल पंपावर त्याला मी 5 ते 6 टाइम सांगितलं का बाबा डिझेल टाक. पण त्याने असं नाही केलं. त्यांनी गावाला पहिले डिझेल टाकलं. पण म्हणून तेच महाराष्ट्रातून जर MH04 किंवा MH05 MH07 कुठल्या प्रकारची गाडी बघितली तर आपल्याला पहिले डिझेल नाही टाकणार. धुका लागला. पहिले या गावातल्या डिझेल टाकतील, मग त्याच्यानंतर आपल्याला जे आहे ते खरी परिस्थिती इथली.
म्हणून येताना फक्त फिरण्याच्या दृष्टिकोनाने या कुठल्याही मजा मस्ती तुम्ही झाली तुम्ही बोला की मी आलो अँगल चेंज करू आता या अँगलने तुम्ही बोला की आम्ही आलो गोव्याला की याची टिंगल करू टिंगल मस्करीच्या पद्धती आपल्या इथं काही जेवढी पण जाऊ शकत नाही आपल्याकडच्या माणसाला एवढीशी कारण कसं माहिती दुपारी एक खरा प्रसंग बघितला मी एक कोलकाताचा मुलगा होता त्याने ते समोरची टिंगल गेली टॅटोवाची टिंगल गेली तर तो का त्याला बोलला असेल तर समोरून 15 जण धावून आले त्या एका माणसावर त्याचं ग्रुप त्याला समजावलं त्याला घेऊन गेले कारण टॅटोवालीची इथं 15-20 मिनिटं जागे उभी होती त्याला जागेवर मारला असा काहीच. चला खूप झाली आता सिरियसपणा थोडीशी आता टिंगल टावर चालू करू आपल्यामध्ये आपल्यामध्ये समोर नाही आपल्यामध्ये बघतो आपल्यामध्ये मारतील आमचं पर जॅकेट बिकेट मारतील. चर्च नामांकित चर्च आहे एवढा नामांकित चर्च 2 दिवस झालं सॉरी एकच रस्ता एकच दुकाना माहिती झाली एकदम मुलायम हे मनाने दाखवलं तुम्ही अरे बुगा ए बाबूशा याला पर्स घेत ए बाबूशा आहे तुला घ्याव अरे मोबाईल परत आली कशी जीप काढतात रे येरी काय बोलतो बाबूशा तुला टोपी तुला बाबूशा तुला पर्स घेऊ का रे बाबूशाला फॉर्क घ्या फॉर्क ममता कुठे भेटणार नाही का गोव्याला आला नाही बसलाय कुठे अरे काय ए जग्या अरे नालाय का आम्ही आलोय लेडीज शॉप मध्ये काहीतरी घ्यायला आलाय बाई कोणाला घेतो घरी सांग असं कोणला तरी काहीतरी घ्यावं मी तर नाही घेत असं काहीतरी घ्या तुमच्या गर्लफ्रेंडला इकडे एवढं बाहेर तिला नजर नाही लागेल म्हणून मला ठेवतं पण तुम्ही घ्या फक्त बघतोय आलोय म्हणून काहीतरी फेरायचा म्हणून बघा आता काय मग आला कोणा तरी घ्याला का नाही बाईसाठी सगळी तळमळ चालली माझी पटापट काजू घ्यायचे काजू लय महाग आहेत 100 चला आता बाजार फिरू छान बोलला मला खूप बरं वाटतं का आला तुझ्या मनाला का आला याने आपल्याला काल घंटवलीला बिर्याणी मध्ये तर सफेद राईसच दिला खायला का चला यायचं घ्यायला बंद आहे हा शर्ट घ्यायचे आपल्याला 2 शर्ट घ्यायचे आहेत पण याच्यामध्ये साईज आणि कलर पण नाहीत आणि अवेलेबल पण आहेत तर असं आलाय 2 वाईट हा तर आता दाल भात खेळणार पण तू एक असा किंवा असा दाल भात खेळायचे दाल भात असा किंवा असा कर दाल भात लोणचा कोण नाही कोणचा हा शाईला कोण जिंकला आम्ही दोघं झाले काय माहिती का कपडे घ्यायचे 4-5 पण वाईट एवढे आले ना घरचा घ्यावं ना दाखवू कपडे आपलं काहीच या कपड्यांसाठी 1 तास घालवलाय 1.5 तास हा 1.5 तास घालवलाय बुगा बबूशा ना भाभी मच्छर झाल्या बरे आमच्या 2 तास 3 तास घालवलाय वाईट काय भाई आगाल आपला चॅनल सबस्क्राईब केलाय हा मिलेगा ना सबस्क्राईब अजून एक सबस्क्राईब वाढला आपला वाईट में चला मिलेगा ना हा जाऊ द्या बाईचं दुकान आहे हे की नाही वाईट घेत नाही अरे वाईट दे ना अजून ते 2 घ्या चला पोपट झाला आम्ही दोघं बरोबर ब्लॅक वर आले दोघांना आम्हाला ही गोष्ट ब्लॉग मध्ये पुढे नंतर सांगेल मी याचा ज्ञान पुढे दे बघ 2 वाईट दे 2 ब्लॅक दे चला गेला पैसे ना घरी चला घेतला बबूशा आणि भाविक अरे घेतला 300 रुपयाचा पण तुम्ही 2-3 तास लावले तिथं भावानी बहिणी शॉपिंग करायला घेतले ना भावड्यार वाईट फेसाला तोंडाला घाम फुटलाय भावानं घाम फुटलाय फिनिश काम झालं डायरेक्ट म्हणून बनवले आई हॅलो राणी ऐक ना एक हवाला
ड्रेस बघू पुढचा घे. हॅलो एक दुसरा हा बघ लय पी लागे कधी खेळ. एक आवाला घेतलाय एक आवाला घेतलाय यूज फक्त भावला म्हणून करायला घेतले रे. दोन घ्यायचे आणि कमी कर. यांनी घालून बघितलं तरी रितेश यांनी कपडे घालून बघितलं हे वाले काय परिस्थिती भावला म्हणून ट्राय करते. हा गाई यंदा करतो या पोरीला सांगा. हा ठीक आहे चल 2 घेतो जमला का. नाही 500 लाखाचे ओव्हर एक लेत चला बहिणींसाठी सगळी झाल्या बाईची पूर्ण सगळी. हे बाई कितीचा पटका लागलाय. 500 लाखाचे ओव्हर एवढं गेलं पैसे बहिणीसाठी काय आयुष्य बघितला डायलॉग इमोशनल एकदम. Emotional damage. हा जलगावचा बरं आहे आपला ह्यो. तो पण ह्यो पण जलगावचा का. तू कोल्हापूरचा का. कशी गर्दी झाली. कमी ते करी किती आलं पण तरी मग भावी माझा. भाई इकडून लाईन लागले इथून 1 2 3 एवढे 4 5. अरे कमी घेतले का घरची ना काजू खाऊन टुकतील आता आमची. काजू घेतलं एवढं काजू घेतलं. घरची काजू 1 किलो भाऊंचं पॅकेट घेतला पुरे. आपला एसके भाऊंचं पॅकेट दाखव कुठलं आहे. एसके भाऊंचं पॅकेट घेतला पॅकेट आहे एसके पॅकेट घेतलेलं आहे 700 रुपये किलो एसकेचं. आपला माणूस आहे आपल्या दुकानात माझी खर्च बेकार झाले. असंच भरलं ना का खाली नंतर काजू बदाम वरपासून खालपासून वरपर्यंत पूर्ण काजू बदाम भरलं. त्या म्हणजे तिथं आपलं काही काय घ्यायचं कसं आता पुढे आता चालत कपडे चला शिक्षा घेतल्या. घेतले बहिणीने कपडे घेतले आम्ही आता दिसल रिअल खजाना. तुझं कुठे घेतलाच नाही मी ताई सांगू मी आधीच सांगतो मी काहीच घातला नाही. मी ब्लॉग बघा तुमच्या नादात यांनीच काय घातला नाही. घाम फुटले घाम. मग सकाळी 9 वाजेपासून एवढं आहे का बाबा करोडपती झालाच पाहिजे. इतकं सगळं होऊन पण काही भेटत नाही एवढं. फक्त रोज निघतोय आता 1-1 लाख हे बघ. यो हॉटेलला नाही काजू आला ना 30 तो रुपये गणेश आधी बोलतो. लढतोय, 30 रुपये आधी 9000 रुपये दिवस कॅल्शियम लाख. आता यो काय करेल माहिती का वर्षाची कॅल्शियम मारल तुझी. बघ ना तू फोन मध्ये मालिक बस बहुत हो गया. आज तो इस बात का फैसला कल ही डालते हैं. जरा तर वर्षाची कॅल्शियम रे. तीन कोटी आ वर्षाला कमवतोय हो. वर्षाला कमवतोय 3 कोटी 24 लाख वर्षाला काय. तुझा पूर्ण दुकानाचं आहे ना दुकानाचं सगळं सामान पण जर तुला अरे म्हणून तुला मी काय बोललो माहिती का? कुठे जास्त 2 कोटी 24 काय झालं माहिती का तुमची सगळ्यांची मजुरी पण आहे ना 40 लाखाची मजुरी तुमची मजुरी बरोबर त्याची सगळ्यांची वर्षाची पेमेंट आहे तो जाणार आहे बरोबर. रिअल हॉटेलवाला आहे काहीच 1.5 लाख जर तुमचा त्याचा रेंट आहे बरोबर 1.5 लाख रुपये महिना आहे ना. संपला विषय काही. काजू खाऊन फुगणार कशी अशी बॉडी होती. मी 4 किलो घेतला 4 किलो 20 किलो काजू 20 किलो काजू 20 किलो काजू झालं 20 किलो काजू झालं काही. डायरेक्ट पुरी भाजी गेला हॉटेलला.
तर भावांना सॉरी, कारण मोबाईलची बॅटरी डेड झाली. तर तो आपला पार्ट नंबर 3चा लास्ट एंड करायचा राहिला. तर नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, कारण आपला हक्काचं चॅनल आहे. आणि असंच नवीन आपले ब्लॉग पाहण्यासाठी बेल आयकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका, कारण मी जे नवीन व्हिडिओ अपलोड करेल नोटिफिकेशन तुमच्या फोनवर येतेच राहील. त्यामुळे बेल आयकॉन ऑन करायला अजिबात विसरू नका. आणि असं चॅनल असं शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा सॉरी करा एंड करायचं राहिलेलं. तर भेटूया पार्ट नंबर 4 मध्ये.